पवनी तालुका पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेच्या वतीने सुधारित आदर्श उपविधी नियम क्रमांक 8 मधील पिग्मी एजंटचे कमिशन 2.5% संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्या. याकरिता सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयावर काढण्यात आला होता मोर्चा. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. भंडारा पवनी येथे सहाय्यक उपनिबंधक कार्यालयावर दिनांक 5 जून 2026 ला पवनी तालुका पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेच्या वतीने मोर्चा काढून सहकार आयुक्त पुणे यांनी 30 मार्च 2026 ला जो GR काढला तो GR अन्यायकारक असून त्या GR मध्ये पिग्मी एजंटचे कमिशन 2.5% करण्यात आलेली आहे. यापूर्वी पिग्मी एजंट यांना 4% कमिशन मिळत होते. त्यामुळे या नवीन GR मुळे पिग्मी एजंटवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. तो झालेला अन्याय दूर करण्यात यावा व त्यांना न्याय देण्यात यावा. सदर मोर्चा हनुमान मंदिर येथून सहाय्यक व उपनिबंधक सहकारी कार्यालय पवनी येथे मोर्चा काढण्यात आला होता. नंतर पवनी येथील तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे भव्य आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. सदर मागणीचे निवेदन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था मुंबई यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद भुरे, उपाध्यक्ष अमोल भुरे, सचिव प्रशांत लांजेवार व असंख्य पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज. टक्केमध्ये हे कमिशन परवडणारं नाही आहे आणि आयुक्तांनी जो पत्र सहाय्यक निबंधकाला पाठवला आहे की 2.5% कमिशन द्यायला नको, हे याचा आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाला विचार करायला पाहिजे की पतसंस्थेमध्ये कोणीच स्वतःहून पैसे एकाएकी आणत नाही आणि 99% पतसंस्था ह्या एजंटच्या भरोश्यावर असतात. आणि समजा एजंट लोकांनी संकलनच करणं बंद केलं आणि पतसंस्थेमध्ये जर पैसेच नेले नाही तर संस्थेचं काय होणार याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि सर्वसाधारण माणसाला जर व्यवहारामध्ये धंद्यामध्ये जर मदत करत असेल तर ती पतसंस्था असते आणि कर्ज सुद्धा वाटप करताना त्यात अभिकर्ते सुद्धा फार मोठा वाटा असतो. समजा आम्ही जर संकलन बंद केलं आणि एकाच वेळेस जर सर्व ठेवीदारांनी ठेवी काढल्या तर संस्था खरंच त्यांचं पैसे परत करू शकेल का आणि ठेवीदाराच्या नंतर काय होईल याचा विचार करून प्रशासनाने विचार करावा. आयुक्तांनी काढलेले पत्र हे रद्द करून पूर्ववत आम्हाला 4% कमिशन देण्यात यावी व सर्व अधिकार कमिशन काढण्याचे हे संस्थेला बहाल करण्यात यावे अशी या ठिकाणी मी सर्वांसमोर मागणी करत आहे. नमस्कार. आणि समजा कदाचित आमची ही मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संकलन बंद करू आणि आंदोलन सुद्धा करू याची शासनाने दक्षता घ्यावी.